रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाणा संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयपास प्रणाली कार्यशाळेचे करण्यात आले आयोजन। धुळे शहरातील वाढत्या लव्ह जिहादमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता, लवकरच या संदर्भात समिती स्थापन करा। मोबाईल लोकेशनवरून घरफोड्याला बेड्या, आणखी गुन्हे उघडीस येणार। बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल शरीफ खाटिक पैगंबर वासी शासकीय इतमामात दफन विधी। वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर पिंपळगाव येथील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद। वाघापूर येथील ज्ञानेश्वर लिंबाची लांडे या शेतकरीच्या 3 एकरातील सोयाबीनला भीषण आग। आता बातमीपत्र विस्ताराने। शासनाच्या कामांमध्ये गतिमानता करण्यासाठी व पेपरलेस पद्धत अवलंबण्यासाठी आयपास प्रणालीचा वापर करणे शासनाने बंधनकारक केले आहे। ही आयपास प्रणाली समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित या कार्यशाळेदरम्यान ही प्रणाली समजून घेण्यासाठी तब्बल 150 शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती। या आयपास सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये तब्बल 40 ते 50 नियोजनाचा समावेश करण्यात आला आहे। या सॉफ्टवेअरमधून विविध प्रकारची टेंडर व शासकीय कामे सहजपणे केली जाणार असून महाराष्ट्र शासनाच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सॉफ्टवेअरची मोठी मदत होणार आहे। यामुळेच या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले होते। आज माननीय जिल्हाधिकारी यांनी 10 नोव्हेंबर 2020 रोजी आढावा बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये त्यांनी सूचना केल्या होत्या की आयपास जी प्रणाली आहे, शासनाने नियोजन विभागाने सांगितलं की आयपास प्रणालीमध्ये सर्व कामं करा यापुढे, तर त्या प्रणालीचं पुन्हा एकदा प्रशिक्षण द्या सगळ्यांना। तर आम्ही त्या अनुषंगाने आज प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता। त्यासाठी कंपनीचा जो डेव्हलपर आहे, ज्यांनी ही सिस्टीम डेव्हलप केली आहे, तो स्वतः आला होता। आजच्या प्रशिक्षण वर्गाला जवळपास 1,400 लोक उपस्थित होते। या प्रणालीचा पहिला उद्देश म्हणजे पेपरलेस, जे आपण प्रत्येक वेळेस कागदाला कागद मागतो, तर पेपरलेस करण्यामागे म्हणजे जिल्हा नियोजन समितीचं कामकाज हे पेपरलेस करणं, त्याच्यामध्ये गतिमानता आणणं, की एखाद्या टेबलला फाईल जास्त दिवस जी आपण म्हणजे लोकांची धारणा असते की फाईल गेली की त्याच्यावर कारवाई होत नाही, त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा एक फॉलोअप घेणं वगैरे, यासाठी ही प्रणाली शासनाने हे आणले। सध्या तर ती प्रायमरी स्टेजला आहे, पण आम्ही तिच्यामध्ये ज्या काही आमच्या शंका वगैरे असतात त्या डेव्हलपरला वेळोवेळी कळवून त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पण प्रयत्न करतोय आणि एजन्सी पण आम्हाला सहकार्य करत आहे। एजन्सीचे सहकार्य चालूच आहे, यापुढे अशी सहकार्य आम्हाला भेटेल अशी आम्ही अपेक्षा करतो। धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार जुनेद उर्फ चिल्टू जमील शेख याने देवपुरातील तरुणीला फ्रेंडशिपची ऑफर देऊन तिला
आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून वेळोवेळी त्या तरुणीवर जबरदस्ती अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। धुळे शहरात तसेच शहराबाहेर देखील तरुणीचा पाठलाग करून व आक्षेपार्ह फोटो काढून वेळोवेळी त्या तरुणीचा गैरफायदा जुनेद शेख या तरुणाने घेतला। नंतर त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून धुळे शहरात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास देखील ठेवले व नंतर दुसऱ्या तरुणी बरोबर लग्न करून घेतले व त्यामुळे सदर तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता सुदैवाने ती वाचल्यामुळे धुळे शहरात ही बाब वाऱ्यासारखी पसरली आहे। या प्रकरणी सदर आरोपीला अटक केली असून धुळे शहरातील वाढता लव्ह जिहाद लक्षात घेऊन याचा बिमोड करण्यासाठी व सांप्रदायिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी आपण जातीने लक्ष देऊन एका विशेष पथकाची निर्मिती करावी अशी मागणी भाजपची युवा मोर्चाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। नमस्कार। आज या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा धुळे महानगरच्या वतीनं आज एसपी ऑफिसला आम्ही एका लव्ह जिहाद प्रकरणासंदर्भात एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। धुळे शहरात एक काल परवाच निदर्शनास आलेली गोष्ट अशी की गेल्या 1.5 वर्षापासून एक मुस्लिम युवक, याचं नाव जुनेद उर्फ चिंटू दलील शेख, या युवकाने एका हिंदू तरुणीवर फ्रेंडशिपच्या बहाण्याने फ्रेंडशिप करून तिला लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये अडकवून तिच्याशी अनेक वेळा फोनवर संपर्क केले। त्यानंतर व्हॉइस रेकॉर्डिंग करून त्या तरुणीला धमकवण्याचा प्रयत्न केला। नाशिक येथे एका हॉटेलवर तिला बोलवले, त्या ठिकाणी तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आले, तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ केले व हे सगळं धमकवून त्या तरुणीला अनेक वेळेस त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। अशा घटना आज नाही तर अनेक वेळा या शहरात घडत आलेल्या आहे आणि याच घटनांमुळे हे शहर एक संवेदनशील शहर म्हणून ओळखलं जातं व हा एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। तरी एसपी ऑफिसला येऊन आम्ही साहेबांना हीच विनंती केली की सदरील आरोपीस कठोरात कठोर शासन व्हावे व या अशा लव्ह जिहाद सारख्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टींवर एखादी विशेष पथक निर्माण करावे व शहरातील शांतता, धुळे शहरातील शांतता अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती त्या ठिकाणी करण्यात आली। शहरातील पवन नगरातील घरफोडीचा गुन्हा चाळीसगाव रोड पोलिसांनी उघडीस आणला आहे। चोरी केलेल्या मोबाईलच्या टॉवर लोकेशनवरून चोरट्यास जेरबंद करण्यात आले। त्याच्याकडून चोरीतील 77,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। शहरातील मिल्लत नगरात राहणारे फिरोज अहमद शेख उस्मान शेख वय 36 यांच्या घरी दिनांक 15 ते 16 नोव्हेंबर दरम्यान घरफोडी झाली। अज्ञात चोरट्याने सोना चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल, हँडसेट चोरून नेला होता। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला। चोरी केलेल्या मोबाईलच्या टॉवर लोकेशनवरून मुस्तकीन अय्यूब मनियार वय 25 राहणार मिल्लत नगर धुळे यास ताब्यात घेतले। त्याची चौकशी केली असता सुरुवातीस त्याने उडवाउडीची उत्तरे दिली। त्यास पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने घरफोडीची कबुली दिली। त्याच्याकडून मोबाईल, हँडसेट, लॅपटॉप, सोने चांदीच्या दागिन्यांसह 77,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। त्यास अटक करण्यात आले असून पोलीस रेकॉर्डवरील घरफोड्या उघडीस येण्याची शक्यता आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक YS राऊत करीत आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, पोलीस उपअधीक्षक पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सब पोलीस निरीक्षक VN ठाकरे, पोलीस सब इन्स्पेक्टर YS राऊत, YJ टिकले, हेड कॉन्स्टेबल अजित शेख, पोलीस नामदार भुरा पाटील, कैलास वाघ, पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे, स्वप्नील सोनोने, मुक्तार शाह यांनी केली आहे। 500 रुपयाचा मुद्देमाल, सोन्याचा, चांदीचा आणि लॅपटॉप आणि मोबाईल असे चोरीला गेले होते। याबाबत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना एक संशयित आरोपी मिळून आला। या आरोपीकडनं सदर गुन्ह्याचे लॅपटॉप, मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने सर्व रिकव्हर करण्यात आले असून गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल 68,500 रुपयाचा जमा करण्यात आला असेल। सदर गुन्ह्यातील आरोपी मुस्तकीन अय्यूब मनियार हा फिर्यादीच्या शेजारीच राहणारा असून त्याकडनं सर्व मुद्देमाल रिकव्हर झाला आहे। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्चाव साहेब, शहर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाडवी साहेब, तसेच पोलीस ठाण्याचे PSI टिकले, PSI राऊत,
तसेच दिवीचे कर्मचारी अजित शेख, भुरा पाटील, कैलास वाघ, सुनील शेंडे, स्वप्नील सोनवणे, मुख्तार शाह यांनी सर्व कामगिरी केलेली आहे. धुळेतील सुपुत्र व सध्या BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले शरीफ अकबर खाटीक हे काल मुंबईत पैगंबरवासी झाले. लातूर येथे PT ट्रेनर म्हणून नोकरीला असलेले शरीफ खाटीक यांना काही दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्याने उपचारासाठी स्थानिक हॉस्पिटलला दाखल केले असता डॉक्टरांनी बायपासचा सल्ला दिल्याने 15 दिवसांपूर्वी त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये बायपासची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर ते मुंबईत थांबलेच होते, तर 4 दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा छातीत दुखू लागल्याने आर्मीशी टायअप असलेल्या रुग्णालयात दाखल केले होते. आधीची शस्त्रक्रिया नीटशी झाली नसल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने त्यांच्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाली. दरम्यान या शस्त्रक्रियेमुळे अतिरिक्त रक्तस्राव होऊन त्यांचे व इतर अवयव निकामी झाल्याने त्यांनी काल दुपारी 2च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 6 वाजता शरीफ खाटीक यांचे पार्थिव देवपुरातील जुन्या SP ऑफिस परिसरातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्यावर दुपारी 1 वाजता शासकीय इतमामात अंजन शहा दाता सरकार कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात आला. यावेळी लातूरहून आलेल्या 8 जवानांच्या बटालियनने त्यांना प्रत्येकी 5 फायर करीत 40 फैरींची सलामी दिली. अलीकर नमस्कार अलीकर नमस्कार हर अलीकर नमस्कार हर मेरा नाम इंस्पेक्टर संतोष कुमार है, STC BSF चाकूर सामा है। हेड कांस्टेबल शरीफ खाटीक जो 94 के भर्ती हैं BSF में, उनका अभी रिसेंटली हार्ट का ऑपरेशन हुआ था। ऑपरेशन तो सक्सेस हो गया था, लेकिन बाद में कुछ कारण की वजह से उनका देहांत हो गया। तो इसी के उपलक्ष्य में हम STC BSF चाकूर से उनके दाह संस्कार के में शामिल होने के लिए हमारे, और जो भी डॉक्यूमेंटेशन होगा उसको पूरा करके हम आएंगे। अच्छा, इनका सर्विस कितना था सर? 94 की भर्ती है। 94 की 27 इयर्स हो गया। 27 ईयर सर्विस जो हेड कांस्टेबल हेड कांस्टेबल जी के BSF में। जी BSF कौन सा सिटी में हो? लातूर डिस्ट्रिक्ट। लातूर डिस्ट्रिक्ट। मेरा नाम समीर अकबर खाटीक है। आज जिस मेरे भाई की शहादत हुई उसका मैं बड़ा भाई हूँ, वो मुझसे छोटा था। मेरा भाई 20-25 साल से फौज में था। 20 साल का उसका बॉन्ड खत्म हो गया था, मगर उसको देश की सेवा करने का बहुत ये था, इसलिए उसने और 5 साल बढ़ा लिया था। ओके। और 5 साल बढ़ाने के बाद वो अभी इंस्ट्रक्टर लातूर के अंदर था। नए रंगरूट नए जो बच्चे आते उनको वेपन सिखाना, पढ़ाना, ड्रिल कराना, ये वो कर रहा था। मगर उसी दौरान उसको स्ट्रोक आया और वो बच्चों के लिए, देश के लिए आज हमारा भाई शहीद हुआ। ये हमारे लिए फख्र की और गर्व की बात है, क्योंकि हमने एक भाई देश के ऊपर कुर्बान किया। हम 4 भाई थे, अब हम 3 रहे, और भी हमें मौका मिला तो हम हमारे बच्चे, आने वाली नस्लें देश पे कुर्बान कर सकते हैं। अस्सलाम वालेकुम।
आज हमारे लिए दुख की भी बात है और खुशी की बात है। हमारे दुनिया के नौजवान जो है शरीफ भाई खाटी आज देश के लिए शहीद हुए। उन्होंने अपनी जिंदगी भर देश की, समाज की, लोगों की सेवा की। बीएसएफ में बहुत अच्छा काम उन्होंने किया, लेकिन कुछ बीमारी की वजह से सेवा करते वो आज देश के लिए शहीद हो गए। इसलिए धुलिया वासियों की तरफ से, सब नौजवानों की तरफ से हम उनको श्रद्धांजलि अर्पित करते हैं। पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुका सुरळीतपणे पार पडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवडणूक तयारीचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी घेतला। यावेळी ते बोलत होते। बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते। निवडणुकीचे काम सुरळीत होण्याच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था, खर्च व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वाहन अधिग्रहण व वाहतूक आराखडा, निवडणूक साहित्य मागणी व वितरण, मतदार यादी वितरण, टपाली मतपत्रिका, तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्ष कामकाज, स्वीप कार्यक्रम, मतदारांना सोयीसुविधांची अंमलबजावणी, मतदार जनजागृती आदी विविध बाबींचा आढावा अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी घेतला। गेल्या 5 दिवसांपासून पिंपळगाव मोर येथील घटनेतील हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अखेर यश आले आहे। गेल्या 5-6 दिवसांपासून वन कर्मचारी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कसोटीने रात्रंदिवस प्रयत्न करीत होते। 5 दिवस झाले, परंतु 5 दिवसात हा नरभक्षक बिबट्या या ठिकाणी तैनात केलेल्या 4 पिंजऱ्याकडे साधा फिरकला देखील नाही। सलग 5 दिवसाचा अथवा प्रयत्नांनंतर दमछाक झालेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले। इगतपुरी प्रादेशिक विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढुमसे, वनरक्षक श्रीमती आर.टी. पाठक यांच्या नेतृत्वाखाली भंडारदरावाडी टाकेत वनपरिमंडळ अधिकारी ई.टी. भले, अडसरे वनरक्षक एस.के. बोडके, वनरक्षक भंडारदरावाडी एफ.जे. सय्यद, वनरक्षक धामणे श्रीमती आर.टी. पाठक, वनरक्षक खेड एम.जे. पाडवी, वनरक्षक बार्शिकबे बी.एस. खाडे, वनमजूर डी.आर. निरगुडे, जी.बी. बेंडकोळी, ए.आर. मदगे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंपळगाव येथे कार्यरत होते। मागील 7 ते 8 महिन्यांमध्ये करोना काळामध्ये अनेक व्यावसायिक, नोकरदार तसेच मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये 3 महिने घरातच थांबावे लागले। या काळामध्ये सर्वच बंद असल्याने अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। या परिस्थितीमध्ये अनेक हातावर पोट असलेल्या नागरिकांना पोटभर अन्न सुद्धा मिळत नव्हते। या भयानक परिस्थितीमध्ये राज्य सरकारने ज्या पद्धतीने सामान्य जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करणं गरजेचं होतं, राज्यातील जनतेला केंद्र सरकारने रेशनचे मोफत धान्य तसेच इतरही अनेक प्रकारची मदत केली, पण आपल्याच राज्य सरकारची लोकांना मदत न मिळाल्याने खूप मोठ्या प्रमाणात हाल झाले। अशा बिकट परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीने राज्यातील जनतेला अव्वाच्या 1.25 वाढीव वीज बिल देऊन मोठा शॉक दिला। अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्री यांनी अनेक वेळा सांगितले, वाढीव वीज बिलामध्ये सवलत देण्यात येईल, वाढीव वीज बिल कमी करण्यात येतील, यावर कोणतीही अंमलबजावणी न करता उलट या राज्य सरकारने हे वाढीव वीज बिल सक्तीने वसूल करण्यात येतील असा महावीज वितरण कंपनीच्या प्रशासनाला आदेश काढला। आज राज्यामध्ये 2.5 कोटी वीज वितरण कंपनीचे ग्राहक आहे। या राज्य सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी सिडको मंडल 1च्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वाढीव वीज बिलाची होळी करून निषेध करण्यात आला। यावेळी या राज्य सरकार व महावीज वितरण कंपनीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। आज सिडको मंडल 1च्या वतीने, महिला मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रभर आज वाढीव वीज बिलाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे। आम्ही सुद्धा गणेश चौक MECB ऑफिसच्या तिथे, त्याचबरोबर सिम्बायोसिस कॉलेजच्या इथलं जे सब डिव्हिजनचं ऑफिस आहे तिथे वाढीव वीज बिलाच्या होळीचं आंदोलन केलेलं आहे। आणि महाआघाडी सरकारच्या विरोधात जे जनतेमध्ये आक्रोश आहे की गेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 6 महिने या सिडकोतल्या म्हणा किंवा इतर लोकांना 6 महिन्यापासून काम बंद होतं आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांना जी वाढीव बिलं आलेली आहेत ती कुठेतरी या सरकारने कमी करावी आणि लोकांना यातून दिलासा द्यावा, यासाठी आमचं हे दुसरं आज आंदोलन आम्ही केलेलं आहे। आणि यापुढेही सरकारला जर जाग येणार नसेल तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन करण्यात येईल, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि कुठेतरी या गरीब नागरिकांना दिलासा देण्याचं काम करावं, जेणेकरून त्यांच्या पोटावर हे होणार नाही आणि आर्थिक जो हे कोलमडलेला आहे लोकांचा तो कुठेतरी
याच्यावरील आणि सरकारला हे जे आंदोलन आम्ही आज करणार आहोत यातून सरकारने धडा घ्यावा, जेणेकरून भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन हे यापुढे आम्हाला करण्याची गरज पडू नये. महाआघाडी सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टी सिडको मंडल 1च्या वतीने जाहीर निषेध करतो. पुणे विभागातील जिल्हाधिकारी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणीसाठीची सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी अशा सूचना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून आज विभागातील 5ही जिल्ह्यांच्या निवडणूक विषयक कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, उपायुक्त तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय सिंग चौहान, उपायुक्त प्रताप जाधव, उपायुक्त सुधीर जोशी, उपायुक्त नयना बोदर्डे यांच्यासह निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुठल्याही यशस्वी लोकतंत्राची आत्मा म्हणजे मतदारांचा लोकतंत्रमध्ये सहभाग. येणारे 1 डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे MLC पदाचा निवडणूक आहे आणि यामध्ये मी सर्व मतदारांना अशी अपील करतो, असं आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्यामध्ये त्यांचे मतदानाचं जे कर्तव्य आहे तो पूर्ण करावा. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन तालुक्यातील वाघापूर येथील ज्ञानेश्वर लिंबाजी लांडे या गरीब शेतकऱ्याने 3 एकरातील सोयाबीन सुमारे 40 पोते रचून ठेवले असता 23 तारखेला रात्री 12च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. 1.25 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री आगीची लोट पाहून ज्ञानेश्वर व त्यांची पत्नी उठले असता त्यांना हा प्रकार पाहायला मिळाला. जवळ पाणी नसल्याने त्यांना उघड्या डोळ्याने हा प्रकार पाहावा लागला. दोघेही पती पत्नी धाय मोकलून रडत होते. आता खायचे काय आणि जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. विकृत मनोवृत्तीचा हा प्रकार समाजाला व गरीब कुटुंबाला किती घातक ठरला आहे. एकीकडे शेतकरी जगला पाहिजे हे विलग्न होत असताना समाजातील वाईट प्रवृत्ती अशा घटना घडवत आहे. कोरोनाचे संकट, त्यात रोजगार नाही. ज्ञानेश्वर व त्यांच्या पत्नीने 3 एकरात सोयाबीन लावले. नुकतेच त्यांनी सोयाबीनचे पोते भरून घरासमोरील मोकळ्या जागेत ठेवले असता सोमवारी रात्री 12च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ही आग लावल्याचे उघडीस आले असून अकोले तहसीलदार यांनी पंचनामा करून नोंद घेतली आहे, तर अकोले पोलिसांकडे गुन्ह्याची तक्रार देण्यात आली आहे. पोलीस इन्स्पेक्टर अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मी ज्ञानेश्वर लिंबा लांडे राहणार वाघापूर येथील सर्वे नंबर 426 मध्ये 3 एकरामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं होतं. ते काढून रचून ठेवलेलं होतं आणि ती 2-3 दिवसात म्हणजे रात्री कोणीतरी अकस्मात आग लावून पेटवून दिले. कमीत कमी 25-30 पोते झाले असते. याची शासनाने खबरदारी घेऊन मला न्याय मिळवून द्यावा आणि मला जे काही नुकसान झाली त्याची काहीतरी भरपाई द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. लॉकडाऊन कालावधीतील वाढीव व अवाजवी वीज बिलात सवलत देण्याचे जाहीर आश्वासन सर्वसामान्य व्यापारी व गोरगरीब जनतेला राज्यातील महाविकास आघाडी सरकार व त्यातील नेत्यांनी वेळोवेळी दिले होते. मात्र आता हा शब्द फिरवी सक्तीने बिल वसुलीची कारवाई करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री नामदार नितीन राऊत यांनी वीज वितरण कंपनीला दिले असून त्यांचा निषेध करण्यासाठी राज्य सरकारने वीज बिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी शिरपूर भारतीय जनता पार्टीतर्फे दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता विजयस्तंभा चौकात आमदार काशीराम पावरा, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. केरळ, मध्य प्रदेश, गुजरात या प्रदेशात 50 वीज बिलात सवलत देण्यात आली आहे. ह्या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ही सवलत मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिरपूर तालुका अध्यक्ष किशोर माळी, शहर अध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, नरेंद्र सिंग सिसोदिया, युवा मोर्चा शहर अध्यक्ष विकी चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, वीज ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन वीज बिलाच्या माध्यमातून आहे. वीजला सवलत मिळावी म्हणून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. तर आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रत्येक शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये आंदोलन करत आहे. तर आपण आज आपल्या तालुक्यामध्ये आंदोलन करतो आहोत की जे वीज ग्राहक आहे त्यांना वीज बिलामध्ये सवलत मिळालीच पाहिजे. हे जे विद्युत मंडळवाले आहे ते 1.25 बिल ग्राहकांना पाठवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही वीज बिलामध्ये
सवलत देऊ, परंतु अद्यापही या सरकारने वीज बिलामध्ये कुठलीही सवलत जाहीर केलेली नाही. यामुळे या आघाडी सरकारचा धिक्कार असो म्हणून आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी यांनी हे जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अनेक ग्राहक पदाधिकारी सामील झालेला आहे. आपण या सगळ्यांनी या सरकारला धिक्कार करूया. इतकंच आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा मालेगाव येथे पुरोगामी पत्रकार संघ राज्यस्तरीय स्नेह संमेलन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने करोना काळात काही दानशूर व्यक्ती व डॉक्टर परिचारिका यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन मालेगाव येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय येथे घेण्यात आले. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एखादी बातमी आपण टाकतो, त्या बातमीच्या आधारे तिची चौकशी होते, त्या माणसाला न्याय मिळतो, त्या माणसाला न्याय मिळतो, त्याच्या हृदयातून जी दुवा निघते ना तीच आपली पत्रकार संघाची सर्वश्रेष्ठ संपत्ती असे मी मानतो. काही लोक सुरुची साहेबांना ज्ञात आहेत, या पत्रकार संघामध्ये गेल्यानंतर पद मिळतं, अजून काय मिळतं, हे अशा पद्धतीचे बिझनेस माइंडेड जेव्हा लोक असतात ते जास्त दिवस चालत नाही. ते असे असतात काही लोक बुडत्या जहाजामध्ये बसण्याच्या तयारीत असतात. जहाज बुडलं की मग त्यांना वेगळ्या पद्धतीची आठवण येते. डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. महाराष्ट्राविषयी काय सांगायचं, भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले महाराष्ट्र हे 3ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. लोकसंख्येत 2ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. 3,07,713 चौरस मीटर इतके क्षेत्रफळ महाराष्ट्राचे आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बायपास प्रणाली कार्यशाळेचे करण्यात आले आयोजन. धुळे शहरातील वाढता लव्ह जिहादमुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता, लवकरच या संदर्भात समिती स्थापन करा. मोबाईल लोकेशनवरून घरफोड्याला बेड्या, आणखी कोणी उघडीस येणार? बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल शरीफ खाटिक पैगंबर वासी शासकीय इतमामात दफन विधी. वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर पिंपळगाव येथील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद. वाघापूर येथील ज्ञानेश्वर लिंबाची लांडे या शेतकऱ्याच्या 3 एकरातील सोयाबीनला भीषण आग. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम.
भलाई करें, हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम, इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।